युवराज आपण आता आपल्या माझं कुटुंब माझी जबाबदारीचं अभियान जे चालू आहे त्या संदर्भात आता ही टीम या कुटुंबाशी इन्क्वायरी संदर्भात सगळं आलेले आहे. हे कॉर्पोरेशनचा हेडमधून मी काय करतो कशी टीम ऑपरेट करते जरा समजून सांगा. पूर्ण कुटुंबाची माहिती घेतो. तुमचं एरवी काय काम? मी पीएमटीत असतो. पीएमटी पीएमटीची टीम आहे. आम्हाला तात्पुरती कोरोनासाठी ड्युटी दिली. मग तुम्हाला ट्रेनिंग दिलंय का? ट्रेनिंग दिली आम्हाला. म्हणजे आयडेंटिफाय होतं या प्रोग्राममध्ये. आता तुम्ही जे मला सांगत होता त्या अशा वेगळ्या आपल्या म्हणजे हिशोबासाठी करूया की हा जर गुजरातचा प्रभाग घेतला तर ह्याच्यासाठी आपण काय नियोजन करू? 17 टीम आहेत. पर टीममध्ये 2 व्यक्ती. प्रत्येक टीममध्ये 2 व्यक्ती 17 टीम केलेल्या आहेत आणि एका टीमला साधारण 50 घरांचं रोजचं किती वाजता सुरू करतात? सकाळी 8 वाजता चालू करतो. दुपारी 2 संपवून जातो. रोज प्रत्येक टीम म्हणजे 2 लोकांनी 50 घरं. किती दिवसात आपला तसं पाहिलं तर 34 दिवसांचा आपला प्रोग्राम 34 दिवसाचा आपल्या प्रमाणे. आता ह्यांच्या घरी आले चला दाखव काय. अच्छा आहे प्रोग्राम ना. बाहेर बाहेर या. आता तुम्ही दोघं ह्या टीम मधले आहात. तुम्ही दोघं माहिती घ्या. पहिलं सॅनिटायझर लावा. ते आपणच आणतो. हो तुमच्या हातात असतं. ओके. नाव सांगा काका. कुटुंब प्रमुखाचं नाव. तुम्हाला काय आजार आहे का? बीपी शुगर थायरॉइड काही नाही ना? त्याची गोळी चालू. या घरात तुम्ही दोघंच राहता. गुड येतात तुम्हाला. तुमचं वय टेम्परेचर घेतो आपण आणि ऑक्सिपल्स. दोन्ही नॉर्मल रेंज मध्ये. व्हेरी गुड. म्हणजे आता हे अशी पुऱ्या लाईन मध्ये ही 3 घरं. टीम डिवाइड कसा करता म्हणजे पुरा वॉर्डचा पहिल्याच दिवशी फुल प्रोग्राम म्हणजे 34 दिवसाचा दिवस पहिल्या दिवशी ठरवून एरिया मार्क आउट करून तुम्हाला रोज नगरसेवक म्हणून माहिती असतो कोण कुठला ग्रुप कुठल्या कुठली टीम कुठली घरं करणारी मायक्रो प्लॅनिंग आहे. 17 टीमचं काम आता या क्षणी चालू आहे. आणि लोक सहकार्य करतात. आपण आव्हान सुद्धा सगळ्यांना आधी आव्हान सगळ्या महिला त्या आणि ह्याच्यात सगळं लिहिलंय का? हे प्रत्येक घरात देतो का आपण? म्हणजे काय आपण काळजी घ्यावी. कोविड व्हायच्या आधी काय काळजी घ्यावी. समजा कोविड झाले तर काय काळजी घ्यावी. तुमचे दोन्ही रिपोर्ट नॉर्मल आले. तुम्ही काय काळजी घेताय? सगळं जाते वेळेस वगैरे सगळे मास्क लावून जातो. बाकी सॅनिटायझर वगैरे सगळं घरी ठेवलेलं. हात धुणं वगैरे जे काय सांगतात वगैरे सगळं पाणी बिणी व्यवस्थित येते. म्हणजे नगरसेवक चांगलं काम करतात. कचरा विचरा व्यवस्थित. बाकी काय अडचण नाही ना? नाही. तुम्हाला काही सूचना करायची आहे? काळजी घ्या.
तुमची आता हा फॉर्म. हा फॉर्म आहे. प्रत्येकाला आपण कुटुंब अच्छा, एका कुटुंबासाठी एक फॉर्म. एक फॉर्म हो तिथे त्याचं पूर्ण कुटुंब माहिती असते प्रमुखाचं नाव आजाराची. असतं, त्याचा मोबाईल नंबर आणि किती लोक राहतात ते. आणि अच्छा, इथे त्यांचा रिपोर्ट हो, काय तिथे आजार काय त्यांचा ऍड्रेस BP शुगर वगैरे आणि काय आपण असेल कुठल्या कार्यालयातलो येते तिथं जो करतो सर्व त्याचं नाव. अच्छा, हे तुमचं नाव, तुमचा नंबर. ओके. आणि आणि इथं ज्यांच्या घराचा सर्वे झाला ना, पूर्ण सर्वे झाल्यानंतर त्यांची सही तुमचा सर्वे झालेला आहे. आणि इथं त्यांचं जे दोन्ही नावं त्यांचे थर्मल आणि फर्स्ट आता पुढच्या घरी टाका. पुढच्या घरी. याच्यातनं काही आढळलं आम्हाला टेस्टिंग लगेच पाठवते त्यांना. टेस्टिंग कुठे इथे जवळ? खाली आहे आणि आपलं दत्तनगर दोन ठिकाणी आपण. दोन ठिकाणी लगेच आहे. आणि ते आर्टिफिशियल आहे. अच्छा, दोन्ही करून. तुम्हाला जर आजार असेल तर आपण पहिल्या पाण्यावर लिहितो बीपी शुगर वगैरे काय असेल. म्हणजे सिस्टम चांगली बसते. त्यांचं म्हणजे 2-2 दिवसाला वगैरे त्यांचं अजून व्यवस्थित तपासणं वगैरे आहे. म्हणजे व्यवस्थित काम चाललंय. दुसरी तिसरी वेळ येते. तिसरी फेरी ना. तिसरी फेरी आपण. अरे वा. आणि सोसायटीमध्ये पण ते सगळं काळजी घेतात, फवारणी वगैरे त्यांची आहे. म्हणजे फवारणी वगैरे व्यवस्थित. हा, दाराला खिडक्यांना वगैरे आहे आणि गेटला पण आहे त्यांचं. चांगलं आहे. आणि आमचं म्हणण्यापेक्षा की हे पण आमचे घेतात म्हणजे काळजी. सगळेच काळजी घ्या. चला, आनंद वाटला ऐकून. चला, काळजी घ्या. थँक्यू. तुमचे पण थँक्यू. वडील टीम काम करते. पुढं घ्या.